नवऱ्याला हार्ट अटॅक आला आणि बायको अख्ख्या हॉस्पिटलमध्ये चिडचिड करते। मित्र, एका मित्राला बघायला इथं आलो होतो, काल रात्री त्याला हार्ट अटॅक आला आहे। बरं, मी हसून व्हिडिओ बनवतो याचा अर्थ आमचा मित्र रिस्कच्या बाहेर आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की फक्त मिस कॉल आलेला आहे, सिरियस कॉल येऊ शकतो जर कधी शरीराची काळजी नाही घेतली तर। पण जसं मी त्याला बघायला कॅबिनमध्ये गेलो तर आमच्या वहिनी साहेब म्हणजे त्याची मिसेस माझ्याकडे बघून अजूनच चिडचिड करायला लागली, म्हणे की सचिन भाऊजी तुम्ही एवढे भारी भारी ते जिम बिमवाले व्हिडिओ बनवता आणि तुमच्या मित्राला अजिबात काही सांगत नाही। बरं, आमचा हा मित्र एवढा भारी आहे की त्याला माझ्यापेक्षा खूप चांगले चांगले मित्र आहे जे आठवड्यातून 3-3, 4-4 वेळा पार्टीला घेऊन जातात। हा मित्र पार्टी करून रात्री 11-12 वाजता घरी येतो। बरं, घरी आल्यानंतर लगेच झोपत नाही, रात्री 2 वाजेपर्यंत तर काय नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, टीव्ही बघत राहतो। मुलांना वेळ देत नाही, फॅमिलीला वेळ देत नाही, घराला वेळ देत नाही, रात्री उशिरा झोपतो, सकाळी उशिरा उठतो, त्याच्यामुळे कधी व्यायामाला जात नाही, शरीराचा पार कार्यक्रम करून टाकला। हे सगळं आमच्या त्या वहिनी साहेब डोळ्यात पाणी आणून बोलत होता। मित्र हो, ही त्यांची चिडचिड नव्हती, ही त्यांची काळजी होती। त्या म्हणत होत्या भाऊजी यांना जर कधी काही झालं तर पूर्ण फॅमिलीचं काय व्हायचं। मित्र हो, लक्षात घ्या, आपल्यासाठी आपली फॅमिली प्रायोरिटी असली पाहिजे। आपले पैसे आणि आपलं शरीर आपण सांभाळलंच पाहिजे, काही झालं तरी चालेल। मी जेव्हा रात्री 10:30ला झोपतो तेव्हा माझे खूप सारे मित्र म्हणतात की साल्या तू या ग्रावरचा नाहीच आहे, एवढ्या लवकर कोणी झोपतं काय। पण मित्र, मी स्वतःला सवय लावून घेतली। आमची पूर्ण फॅमिली 10:30ला झोपते, सकाळी 6:30ला उठते, कारण मला जिमला वगैरे जायचं असतं। आपलं स्वतःचं शरीर चांगलं ठेवणं याच्यामध्ये काही वावगं नाही, ते ठेवायलाच पाहिजे। तर मित्र, मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण रात्रभर जागता का, आणि एकदा स्वतःला विचारा की खरंच एवढ्या रात्री टीव्ही बघण्याची गरज आहे का किंवा नेटफ्लिक्स बघण्याची गरज आहे का। आणि हा रील त्यांना शेअर करा जे असंच रात्रीभर जागून आपल्या शरीराचा कार्यक्रम करून टाकतात। आयुष्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे, हेल्थ आणि वेल्थ, त्या दोन्ही सांभाळता आल्या पाहिजे। थँक्यू।